यंदा चांगला पाऊस झाल्यानं मराठवाड्यातला शेतकरी समाधानी आहे। परभणी जिल्ह्यातल्या सुनील औंढेकरांनी यंदा अजित सीड्सच्या कापूस वाणाची लागवड केली आहे। प्रत्येक झाडाला लगडलेल्या बोंडांच्या संख्येवरून त्यांना अंदाजे एकरी 23 क्विंटल कापूस उत्पादन मिळणं अपेक्षित आहे। परभणी जिल्ह्यातल्या सुनील औंढेकरांची 40 एकर शेती आहे। यामध्ये यंदा त्यांनी 5 एकरात कापसाची लागवड केली आहे। यासाठी त्यांनी अजित 155 या वाणाची निवड केली आहे। जिंतूर रोड येथे माझी 40 एकर जमीन आहे। त्यामध्ये तूर, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद हे पिकं घेतो। त्याच्यामध्ये आम्ही 7 एकर कापूस लावलेला आहे। त्या कापसामध्ये 5 एकर आम्ही अजित 199 हा कापूस लावलेला आहे आणि 2 एकर इतर जातीत लावलेले कापूस। पारंपरिक पिकांबरोबर कापूस हे त्यांचं नगदी पीक आहे। या पिकामुळं औंढेकरांना 4 पैसे मिळतात। अजितच्या कापसाचं उत्पादन वाढीतलं महत्त्व लक्षात घेता यंदा त्यांनी 5 एकरांवर अजितच्या वाणाची लागवड केली आहे। सर्व वाणापेक्षा अजित 199ची पीक स्थिती सध्या चांगली आहे। शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी साधारणपणे 3 ते 4 फवारण्या कराव्या लागतात, परंतु अजित सीडच्या वाणावर ही कीड कमी पडते। यामुळे 2 वेळेच्या फवारण्या कमी लागतात। साधारणपणे 1500 ते 2000 रुपयाची बचत होते। प्रत्येक बोंडाचे वजन सरासरी 7 ते 6 ग्रॅम भरत आहे। औंढेकरांना कापसाच्या उत्पादन खर्चात मोठी बचत साधता आली आहे। विशेष म्हणजे यंदा त्यांच्या कपासीच्या प्रत्येक झाडाला जवळपास 100 ते 125 बोंड लगडली आहेत। त्यामुळे त्यांना किमान एकरी 22 ते 23 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार आहे। बाजारात नव्या व जुन्या जाती उपलब्ध आहेत, परंतु अजित 199 जातीची सर एकाही जातीला नाही। पीक स्थिती पाहून ह्या वर्षी मला अजित 199ला 23 एकरी मला 23 क्विंटलचा उतार येईल अशी आशा वाटते। पुढील वर्षी अजित 199 ह्या कापसाची मी वाढ जास्त करणार आहे। सुनील औंढेकरांना कापसाचं उत्पादन भरघोस मिळाल्यामुळं अजित सीड्सच्या वाणावर समाधान व्यक्त केलंय। येणाऱ्या वर्षात अजितच्या बियाणाखालील क्षेत्र आणखी वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी।